नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 3 मार्चची सर्वात मोठी आणि जबरदस्त माहिती. 3 मार्चची मोठी घोषणा होण्याची शक्यता, जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, थेट ₹2100 जमा 31 मार्चपर्यंत. बघा, 31 मार्चपर्यंत मुदत आहे. कशाची मुदत आहे 31 मार्चपर्यंत ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. एक एक करून आपण 2-3 महत्त्वाच्या माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर 31 मार्चपर्यंत काय आहे, 31 मार्चपर्यंत ते पण आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर थेट ₹2100. ₹2100च्या संदर्भात पण भरपूर महिला भगिनींचे प्रश्न आहेत. ₹2100 कोणकोणत्या महिलांना पाहिजेत? ज्यांना ₹2100 पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहून पाठवा. ₹2100 पाहिजेत, ₹2100 पाहिजेत. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. सर्वात अगोदर व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते. त्याच्यामुळे सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण सर्वांनी लाईक करून ठेवा. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि संपूर्ण माहिती पाहूया. सुरुवातीलाच आपण 31 मार्चपर्यंत काय आहे 31 मार्चपर्यंत ते सगळं काही जाणून घेऊया. त्याच्यानंतर ₹2100च्या संदर्भात पण माहिती आपण पाहणार आहोत. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, अदिती तटकरे ऑन लाडकी बहीण योजना. पाहू शकता, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी शनिवारी विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली. बघा, शनिवारी विधानसभेमध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थी महिलांकडून अनावधानाने चुकीने ज्यांच्याकडनं चुकीचा पर्याय निवडला, अशा महिला लाभार्थींना पुन्हा एकदा एक वेळ सुधारण्याची संधी जी ती देण्यात आलेली आहे. म्हणजेच बहुतेक महिला आहेत, ज्या महिला भगिनींचे पैसे बंद झालेले आहेत. बहुतेक महिला भगिनी माझ्याकडे आलेल्या आहेत. त्या महिला भगिनी विचारतात, दादा आमचे पैसे बंद झालेले आहेत, आम्हाला काय करता येईल? त्यासोबतच बहुतेक महिला भगिनी ज्या आहेत त्या अंगणवाडी सेविकांना पण विचारतात की आमचा जो अर्ज आहे तो रिपेअर किंवा दुरुस्ती करण्याचं तुमच्याकडे देण्यात आलेलं आहे का? अंगणवाडी महिलांकडे विचारलं जात असतं. अंगणवाडी महिला सरळ सरळ नाही सांगतात. सरळ सरळ मी पाहिलेलं आहे, बहुतेक महिला भगिनी विचारतात अंगणवाडी सेविकांना. त्यावेळेस अंगणवाडी सेविका सांगतात आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचा पर्याय नाही आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, ज्या ज्या महिला भगिनींचा चुकीने अनावधानाने चुकीचा पर्याय निवडला गेलेला आहे, तर त्या महिला भगिनींना पुन्हा एक वेळ सुधारण्याची जी संधी आहे ती 31 मार्च 2026 पर्यंत उपलब्ध आहे. म्हणजेच ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत त्यांना 31 मार्च 2026 पर्यंत अजूनही मुदत आहे. तुम्ही जर काही चुकीचं निवडलं असेल तर ते पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी दुरुस्ती करता येणार आहे, सुधारणा करता येणार आहे. 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही सुधारणा करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा पैसे जे ते वाटप होऊ शकतील. त्याच्यामुळे तुम्ही सुधारणा करून घ्यायची आहे, असं स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी लेखी उत्तरात म्हटलं आहे. बघा, लेखी उत्तरात त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर लेखी उत्तरात त्यांनी सांगितलं 31 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला अजूनही मुदत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC प्रक्रियेतील जाचक अटी शिथिल करण्याबाबत आमदार सिद्धार्थ खरात, महेश सावंत, वरुण सरदेसाई, विजय वडट्टीवार आणि इतरांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यावर महिला व बालकल्याण मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी KYC अनिवार्य केलेले आहे. पती अथवा वडिलांच्या उत्पन्नाची KYC करण्यात येत असल्यामुळे तसेच मुदतीत KYC केल्यामुळे लाखो लाडक्या बहिणी अपात्र होणार असल्याचे निदर्शनास आलेले आहे. तसेच KYC करण्याची प्रक्रिया ही क्लिष्ट स्वरूपाची असल्याने अनेक पात्र महिलांनी चुकीचे पर्याय निवडले, तर काही महिलांना अर्ज परीक्षणादरम्यान अपात्र ठरवण्यात आले. यामुळे या महिला लाभांपासून वंचित राहिल्या आहेत. भरपूर महिला आहेत ज्या महिलांना आत्ता पैसे येणं बंद झालेलं आहे. अगोदर पैसे येत होतं की नाही? लाडक्या बहिणींनो सांगा, मी सगळं काही बघून आहे, लक्ष आहे माझं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपला एकमेव चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला सगळं काही मार्गदर्शन मिळतं, तुम्हाला मदत मिळते. बघा, तुम्हाला सुरुवातीला पैसे येत होते, आता तुमचे पैसे बंद झालेले आहेत. का झालेले आहेत बंद? कारण आता थोडासा जो काय KYC होती ती वेगळ्या पद्धतीची होती. त्याच्यामध्ये बहुतेक महिला गोंधळल्या होत्या, चुकीचा पर्याय निवडला गेला आणि त्याच्यामुळे पैसे त्यांचे बंद झाले होते. आता पुढची महत्त्वाची माहिती ₹2100 बघा. पाहू शकता, दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांकडून असं आश्वासन देखील देण्यात आलं होतं की आम्ही या योजनेतील लाभार्थी महिलांच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू, त्यांना ₹2100 देऊ. बघा, ₹2100 देऊ असं महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं होतं. मात्र राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येऊन आता 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे.
परंतु याबाबत कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही आहे. 2100 रुपये कधीपासून मिळणार याची राज्यातील सर्व महिला वर्गाला प्रतीक्षा असतानाच बघा सर्व महिला भगिनी 2100ची वाट बघत आहे. तुम्हाला पण 2100 रुपये पाहिजेत का? लाडक्या बहिणींनो 2100 रुपये पाहिजेत का? कमेंट बॉक्समध्ये सांगा, पटापट सांगा. सर्व महिलांनी, एकही महिलांनी न चुकता सांगायचं आहे. बघा 2100 रुपयांची प्रतीक्षा असतानाच आता या योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडलेला आहे. निश्चितच या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडला आहे, परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितले की योजना कुठल्याही पद्धतीने बंद होऊ देणार नाही आहे. त्याच्यामुळे अजिबात काळजी करायचं नाही. तुम्हाला पैशांचा जो काही लाभ आहे तो तुमचा सुरूच राहणार आहे. 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत किंवा कधीपासून सरकारने सुरू केलं पाहिजे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.